नमस्कार मंडळी, मुंबईचा इव्हेंट आटपून आम्ही निघालो होतो घरी जायसाठी. संध्याकाळचा टाईम होता आणि ही आहे मुंबई. मुंबईला आता आम्ही बाय बाय करत होतो. मुंबईवरून आम्ही सरळ एका हॉटेलवर जाऊन थांबणार होतो, कारण की खूप भयानक थकलो होतो. पहिल्या दिवशी आम्ही पुण्याला पोचलो होतो रात्री 1 वाजता. फ्रेश वगैरे होऊन 2 वाजता झोपलो आणि सकाळी 6 वाजता उठून तयार होऊन आम्ही इव्हेंटला गेलो होतो. इव्हेंटला पूर्ण दिवस थांबून आम्ही आता निघालो होतो आणि खूप भयानक थकून गेलो होतो. बिलकुलही यांची गाडी चालवायची इच्छा राहिली नव्हती आणि माझीही समोरचा प्रवास करायची इच्छा राहिली नव्हती. बस आम्ही मुंबईला थोडंसं मुंबईच्या बाहेर गेलो आणि तिथे एक रूम बघितली आणि तिथे थांबलो. फ्रेश झालो आणि लगेच झोपून गेलो, कारण की खाऊन पिऊन तर त्या इव्हेंटमधूनच आलो होतो, फक्त झोपायचंच होतं. म्हणून मग डायरेक्ट जाऊन झोपलो. झोप घेणं खूप गरजेची होती, कारण झोप झालेली नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि लागलो आम्ही पुण्याला जायच्या रस्त्याने. बहिणीकडे जाणार होतो, पण जाता जाता म्हटलं फिरत फिरत जाऊ, कारण की आमच्याकडे दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळपर्यंतचा टाईम होता. तर जाताना सगळ्यात पहिले आम्ही इथे एका ठिकाणी खायसाठी थांबलो. तर इथे तुम्ही बघू शकता, हा जो हॉल आहे पूर्ण, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत, हे एवढं भारी ठिकाण होतं खायसाठी जिथं यांनी मला नेलं. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं आणि असं वाटत होतं की आपण फॉरेनमध्ये आहो, कुठलं तरी फॉरेनमधलं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावर आपण खायसाठी आलेलो आहो, असं फील मला होत होतं. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता, सगळं जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत ते सगळ्या पदार्थांचे आतमध्ये छोटे छोटे स्टॉल होते. आणि मी सगळे पदार्थ सोडून मी मस्तपैकी कांदा भजे बोलवले, कारण बाहेरचं वातावरण खूप छान होतं आणि हे जे आहे हे पूर्ण डोंगराच्या मध्ये होतं, त्याच्यामुळं ना खूप छान वातावरण झालेलं होतं. म्हणून यांना म्हटलं मस्त सकाळचा टाईम आहे तर मी भजे आणि चहा घेते. आणि यशिकाच्या पप्पांनी घेतला होता वडापाव. तर मस्त मी भजे खात होती, खूप छान टेस्ट लागत होती. 2 भजे खाल्ले आणि तिसरा भजा जेव्हा मी खाल्ला तेव्हा त्याच्यातून मस्तपैकी तार बाहेर येत होती. तेव्हा समजलं की यार एवढं मोठं आहे, पण जेवढं मोठं तेवढं म्हणतात ना, ते काहीतरी आहे एक म्हण, जेवढं मोठं तेवढं खोटं, असं काहीतरी झालं माझ्यासोबत. आणि मी ते सगळे भजे तसेच राहू दिले आणि निघून आलो.